दुखतंय का? नाही ग, फार काहीच नाही. गौरीताई, हा, तू पडली आणि मग लागलं तुला, मग तू रडली का नाहीस? श्रेया, गौरी काही स्मॉल नाहीये, ती आता बिग गर्ल आहे आणि तिला माहितीये आयुष्य म्हणजे फॉल आणि गेटअप आणि पडला ना की स्वतःच गेटअप करायचं असतं. तू बिकम मोठी हो, मग तुला पण कळेल, मग तू पण नो क्राईंग. अरे काय चाललंय काय हे? गेटच्या बाहेर श्रेयाला रिक्षाने धडक दिली, गेटच्याच बाहेर गौरी स्कूटरवरनं पडली. मला काय वाटतं माहिती ना, गेटच्या बाहेरच्या वाहनांची वाहतूकच बंद करून टाकायला पाहिजे. बरं, मी गौरीची स्कूटर चेक केली, ब्रेक्स फेल आहेत. मालक, चुकून ब्रेक फेल झाले असतील. असं दोन्ही टायरचे ब्रेक कसे अचानक चुकून फेल होतील? हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. मुझको तो लगता है ना साहब जी, ये किसी भूत प्रेत का काम है. भूताचं नाही, तुझं काम असेल. ए इस्माइल, तेरे को क्या लगता है ये सब मैंने किया है? अरे तू नाही पण दुसऱ्या कोणीतरी केलंच असेल ना. आणि तू थता असताना दुसऱ्या कोणाची हिंमतच कशी झाली स्कूटरला हात लावायची? अरे अभी मैं बोलता है, इसमें तेरा हाथ है. बस बस बस, कशाला भांडताय? हा, देखो ना साहब कैसा बोलते, देखो मैं तो इसके लिए ना बेसन लाने के लिए मार्केट गया था, कोई आके करके गया होगा, अभी मुझको कैसे पता चलेगा? नाही मालक, तर अर्जंट होतं म्हणून मी त्याला सांगलंय. आणि मला काय माहित ऐसा काहीतरी घडेल. तर पुढल्या वेळी तुला पाठवेल ना तेव्हा मी तुझ्या जागेवर उभा राहीन. उससे अच्छा खुद जाके लेके आने का ना. बहादूर, आता अजून कोणावर संक्रांत येणारे देव जाणे. दोन्ही मुली रामाश्रयाशी संबंधित, म्हणजे एकीला आत येताना लागलं आणि दुसरीला बाहेर जाताना लागलं. म्हणजे श्रेयाला जेव्हा लागलं तेव्हा गौरीने तिला औषध लावलं, तिला लागलं. आता गौरीला प्रियांका औषध लावते, म्हणजे प्रियांका. ए प्रियांका, तू आता रामाश्रयाच्या बाहेर जायचं नाही आणि आता यायचं नाही. हा जांभळे, मी ऑलरेडी रामाश्रयाच्या त्या इनसाइडलाच आहे. इनसाइडही काही होऊ शकतं ना, तू आता इनसाइडही यायचं नाहीस. हा हो, काय काय जांभळे, काय बोलताय तुम्ही? मालक अहो, ह्या गोष्टी अशा योगायोगाने होत नाही. तो मला काय वाटतं ना, कुठल्या तरी दैवी शक्तीमुळे हे सगळं होत असणार आहे. आपण होम करायचं का? होम? वो देव का नहीं है, भगवान किसी का बुरा नहीं करता है कभी. मुझको तो लगता है ना ये किसी भूत प्रेत का काम है. काय, कुठली कनेक्शन्स कुठे जोडताय तुम्ही? हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे, फक्त कोणी केलं एवढंच माहित नाही आपल्याला. बरं ते काहीही असेल, पण ह्यापैकी काहीही आईला कळता कामा नये, नाहीतर ती अख्खं रामाश्रय डोक्यावर घे. तुम्ही चला, सगळे कामाला लागा, मी थांबतो इकडे. ए नको, तुम्ही सगळे कामाला लागा आणि तू सुद्धा. मी ऑफिसला जाते, काही फार लागलेलं नाहीये मला. गौरी अगं, कपिल, आता ना गोखलेचे सगळे क्लायंट्स घेऊन रामाश्रयात येते. काय चाललंय? तुम्ही सगळे आपापल्या कामाला लागा बरं. बहादूर, मी सांगितलेलं प्लीज काम करून टाक आणि ते गाडीचे ब्रेक्स नीट करून आण. मेकॅनिकला विचार काय झालं होतं ते. चला चला, सगळे कामाला लागा. आणि कपिल, मला रिक्षापर्यंत सोडायला. नको ना जाऊस, आपल्या दोघींना पण लागलंय ना. मग आपण विश्रांती घेऊया आणि बसून पत्ते खेळूया. ते सगळं संध्याकाळी. गौरी नको ना जाऊस, काही चांगलं घडत नाहीये. तू सुद्धा असंच वागणार आहेस का आता? काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने
काय घडलं ते. नीतू अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय. पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज अगं, मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके